नमस्कार मित्रांनो, मोठी खुशखबर. पी-एम किसानबाबत मोठी अपडेट. 21वा हप्ता तारीख आली. तर बघा मित्रांनो, पी-एम किसान योजनेचा 19वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे आणि त्या संदर्भात संपूर्ण बातमी व्हिडिओ बघूया. मित्रांनो, व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं व्हिडिओला लाईक करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून दिलासादायक पाऊल. शेती हा भारताचा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. देशातील बहुतांश लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात आहेत. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची आणि प्रभावी ठरलेली योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. योजनेचे पार्श्वभूमी आणि उद्दिष्ट 2019 सालेली ही योजना केंद्र सरकारकडून देशातील पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची रक्कम 3 हप्त्यांमध्ये म्हणजे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यामध्ये कोणतेही मध्यस्थी नसल्याने पारदर्शकता सुनिश्चित केली गेली आहे. या योजनेचा उद्देश केवळ आर्थिक आधार देण्यापुरता मर्यादित नाही, तर बियाणे, खतं, कीटकनाशके व इतर शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टींच्या खरेदीसाठीचा मदत करणे हा आहे. आता 21वा हप्ता पूरग्रस्त राज्यांना हा आता 21वा हप्ता पूरग्रस्त राज्यांना प्राधान्य. नुकसान झालेल्या मुसळधार पावसामुळे पंजाब सोबतच उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती उद्भवली गेली. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आगाऊ जमा केला गेला. 26 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील कृषी भवनात केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात आले. एकूण 540 कोटी रुपयांचा निधी थेट 27 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला. पुरामुळे उद्भवलेल्या अडचणी लक्षात घेता केंद्र सरकारने या 3 राज्यांमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देणे गरजेचे मानले. पूर परिस्थितीमुळे अनेकांचे पीक पूर्णपणे वाहून गेले होते. काही ठिकाणी पेरण्या देखील रखडल्या होत्या. कृषी मंत्री चव्हाण यांनी सांगितलं की संकटाच्या काळात केंद्र सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे. हे पैसे केवळ घरगुती गरजांसाठी नव्हे, तर आगामी रब्बी हंगामाच्या तयारीसाठी देखील वापरता येतील. देशातील इतर राज्यांमधील शेतकरी, विशेषतः महाराष्ट्रातील लाखो लाभार्थी आता 21व्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अद्याप केंद्र सरकारने या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केली नसली तरी माध्यमातील वृत्तानुसार हा हप्ता दिवाळीपूर्वीच वितरित होण्याची शक्यता आहे. म्हणजेच यंदाची दिवाळी 20 व 21 ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे आणि त्यामुळे हा हप्ता जर सणापूर्वीच जमा झाला तर तो अनेक शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची दिवाळीची भेट ठरणार आहे. आता पी-एम किसानची योजनेचे फायदे बघा. योजनेच्या अंमलबजावणीत अनेक सकारात्मक परिणाम दिसून आलेत. त्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण प्रणाली डीबीटीमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात निधी पोहोचवण्याची प्रक्रिया पारदर्शक व वेगवान झाली आहे. मध्यस्थांचा हस्तक्षेप पूर्णपणे टळल्याने आर्थिक गळतीला आता आळा बसलाय. आर्थिक स्थैर्यामुळे शेतकरी पेरणीस वेळेत सुरुवात करू शकतात. परिणामी उत्पादनात वाढ होते. आता पात्रता देखील अर्ज बघा. पी-एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी काही ठराविक अटी, पात्रता, निकष आहेत. अर्जदार हा क्रियाशील शेतकरी असावा. जमीनधारकतेचा वैध दस्तावेज असावा. केंद्र व राज्य सरकारच्या करदात्यांमध्ये येणारे तसेच निवृत्त सरकारी कर्मचारी या योजनेपासून वगळले जातात. अर्ज प्रक्रियेचे डिटेल समजून लाभार्थी www.pmkisan.government.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतात. तर मित्रांनो, ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.